मागे लागलाय की मला बसवा. ते म्हणते मला बसवा. उचलेन उचलेन उचलेन. अरे मम्मी ये गलत बात है. नाही आप लोगों ने देखा ही होगा. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज एवढं मला हसी येते आहोला बघून ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही बघून सुद्धा हसणार आहे. असला गाडा आणले ते ना, गाडा आहेत की काय आहे मम्मी मलाच काय माहित नाहीये. आणि नाही बैलगाडी त्याला लावायसाठी आणलेला घोडा आहे. घोडा बैलगाडी बैलगाडा आहे. अरे मम्मी मित्रांनो, खरं सांगू तर आहो आहे ना, तिकडे गाडी होतं तिकडून येत होते आणि जोरात एकदम बडबड 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 चाललेला. मला तर बघून एवढं हसी येते. हे गाडी कसं आहे बघा. मला मागं नाही बसायचे. मग पुढे बस. मित्रांनो हे बघा, तिथं मला बसवतं ते. आणि मला भीती काय वाटते, हे जे आहे ना ह्याच्या स्टँड नाहीये, त्यांनी दावानी बांधून ह्याला जर जोरात द्यायचं माग आलं तर माझ्या कमरच तोडून टाकन. तिथे गाडी असेल तर न्यायचं, नसेल तर मग द्यायचं. मित्रांनो, आमच्या गायचं खाया संपलेला आहे मका, तर तेच आणाय चाललेला आहे. आणि टू व्हीलर कसं असते, 2-3 वज आणूस तर लय उशीर होतात. आणि थोडं थोडं वजा आणायचं म्हणलं की लय वैताग येत आहे. त्यामुळे आहो म्हणत होते ह्याच्यात जास्त वजी ना वजा भरून आणाव मकाच्या वजा. आणि त्यामुळे आहो आणलेला आहे दुसऱ्याच्या. हा, कारण की आम्हाला ही वजी आणून अजून दुसरं काम आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार. ते आम्ही सांगणार नाही. तुम्ही ब्लॉग बघितला तुम्हाला आनंद वाटेल, है का नाही. तर चला मित्रांनो, मी माग बसते, बघू कसं वाटतंय. मम्मी भीती वाटते. मग बाटली जर मध्ये अयो मम्मी, जय श्री स्वामी समर्थ. हे जे माग आहे ना ते येऊ नये. आहोला चालवाय पण येत नाही मित्रांनो, कारण की हे जे गाडा आहे ना त्याचं गाडी वेगळंच आहे. हे बघा, ए बाबू ब्रेक मारू नको तेवढं. नाही मम्मी हात सोडतोय. त्यामुळे द्यायची ती महागाडी. गाडी आणलेली परवडते वजी. मित्रांनो, जुळाय ना आहोला. काय त्याची गाडी बसवायची. नाही नाही, हे जे गाडीचे स्टँड असते ना माग अडकवायचे, ते नाही आहे गाडीमध्ये. ते दुसऱ्याचे ज्यांच्या गाडा आहे ना त्यांच्या गाडीमध्ये आहे. मित्रांनो हे बघा, टॉमी कस काय मागे येते. ह्याला बसवाय पाहिजे ते का त्याच्यावर. मागे लागलाय की मला बसवा. ते म्हणते मला बसवा. किती आवाज येते या. तो पण आला मागे. तर मित्रांनो, आता आम्ही रानात पोहोचलेला आहे. हे बघा, गाडी लावून आहो चालले ते तिकडं बघा. ते विचारायला ज्यांच्या गाडा आहे ना ह्याच्यात मस्तपैकी जोडायचे, मग घेऊन जायचे. हे बघा, त्यामुळे आम्हाला जुळत नव्हतं हे. म्हणजे आहो चालवत होतं, मला खूप भीती वाटत होता. आणि टॉमी पण मागा येत होता मित्रांनो, काय सांगावं. आणि हे चिंचेचं झाड आहे मित्रांनो. हे बघा, चिंचेचं झाड, पण चिंच लागलेलं आहे, वर आहे थोडं चिंच. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगते की जसं हे गाडी जे आहे ना ह्याच्यात वजी जे असतात जास्त येतात. आणि टू व्हीलरवर म्हणलं की सारखंच येऊन जाऊन त्रास होतात. त्यामुळे आता आहो गेले ते विचारायला, जर हे गाडी भेटलं तर 2 खेपत आमच्या मका जाईन घरी.
तर मित्रांनो असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आहो आल्यानंतर आपण जाऊया मकाच्या शेतात. तर मित्रांनो आमचा झालाय मका नेण्यासाठी सगळा वांदा, आयुष्याचा होऊन बसलाय सगळा कांदा. आता काय सांगू तुम्हाला आमची व्यथा. तर मित्रांनो खरं सांगतो काय झालंय, मका हाय बारीक, दावा हातरले असं, त्यामुळं मकाच ठेवायचा मला, कशी ठेवा तीच कळणार. तो का शिल्पात आहे तिकडून घेऊन येते, पण मका कशी ठेवा तीच कळणार मित्रांनो. आता असंच येऊ हा ठेव. हा आणि पुढचं आणलेलं इकडे ठेवून तिकडे इकडे काय आहे ना, त्यामुळे जुळे नाही म्हणजे ठेवायचं कसं बांधायचं कसं. काय कळ नाही मित्रांनो कसं ठेवावं. त्यामुळे म्हणलं आत्ताच्या पुरतं एवढं बेड घेऊन जाऊ आणि उद्याच्याला आहे ना ती गाडा बघून पेट्रोल टाकून त्यांच्या गाडीत, आता संध्याकाळी गेल्यावरती पेट्रोलच घेऊन येतो, अर्धा लिटर पेट्रोल घेऊन येऊन त्यांच्या गाडीत टाकतो आणि सगळीच मका घरी घेऊन जातो. पहिल्यांदाच असं झालेलं आहे मित्रांनो की आम्हाला सुद्धा रोज ओझे घेऊन जावं लागतंय. हा नाही त्याच्या आधी आम्ही मुरगा करून ठेवत होते नाही का. जास्त ते आपली चूक नडली म्हणायचं. काय केलं तर रानात भेंडीने केली आमची आयुष्याची लेंडी. मित्रांनो दुसऱ्याचं ऐकून नुसतं भेंडी करायची, टोमॅटो लावायचे, हे करायचं ती करायचं, भेंडीला काय पण नाही पैसे बाबा. झाला नाही. त्यापेक्षा आपलं मस्तपैकी गुरांचं खाया करायचं आणि निवांत राहायचं. मग काय गुरांच्या खाया करायचं तेवढंच. गुरांमध्ये लय परवडत, पण कसं आहे आता इकडून ठेव इकडून ठेव. हा बरोबर ठेवते. शाबाश मेरी जान. तर मित्रांनो खरं सांगतो आता माळव्याच्या नादी नाही लागायचं. लय वाटवं झालं बरं का माळव्यानी. वाटवं म्हणजे लय बेकारी झाली. काय सांगू, गुरांचं खायचं वांद झालंय. आणि आम्हाला एवढं शेती पण नाही मित्रांनो की जास्त शेत असेल तर आम्ही माळवं पण करावं आणि गुरांचं खाया पण करावं. थोडी शेत आहे म्हणजे जास्त शेती नाही आहे. तर तेवढंच काय करायचं, 4-5 गाय आहे आणि गायांसाठी आधीच व्यवस्था करावं लागतंय मुरघासाच्या. हो बरोबर. जर नाही केला तर ते बॅ ओरडत असते. नावच काढतात जोरात शिल्प म्हणून. मम्म्या एक तर ऊन लागतंय ना. माझं नाव काढतं की तुमच्या नाव काढतं? गाया शिल्पाचं नाव काढतात. मालकीन घरची कोण आहे मित्रांनो ही. मग नाव कोणाचं काढणार, हिजच काढणार का नाही? असं म्हणतात. मालकाचं नाव नाही असं काढत. म्हणतात अजय कुठं आहे? तसं नाही म्हणत आहे, कधीच नाही म्हणत गाया. असं म्हणतात शिल्पा. तर मित्रांनो व्हिडिओ असाच गमतीशीर मजेशीर असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि हसत खेळत आनंद जागा. त्याला तोपर्यंत आम्ही ही मका ठेवून घेतो. वजी बिजी बांधल्यावरती पुन्हा व्हिडिओ असाच कंटिन्यू राहणार आहे घरी जाईपर्यंत. त्यामुळे व्हिडिओवरती बनून राहा आणि हसत खेळत मजात राहा, आहे का नाही? हो बरोबर. आता एवढंच घेऊन जायचे हा एवढंच नाही तर कुठे आणि नाहीतर काय करायचं, जर गाडा भेटलं तर ठीक आहे, नाही तर डम्पिंग आणून लावायचं, सगळं तोडून आणि सगळं घेऊन जायचं. आता काय हाय ठेवणार नाही त्याचं, काय नाही ठेवायचं, डायरेक्ट सगळं. वाढणार नाही काय नाही. तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा तोपर्यंत. तर फायनली मित्रांनो कसं तसं करून हे बघा ओझा आणलेला आहे. खरं सांगू तर मला बसायला सुद्धा जागा नव्हता. अरे मम्मी मी कसं बसलेत मलाच माहितीये. जेव्हा उडी मारत होतो ना मला भीती वाटत होती मी खाली नाही पडाव. तरी ओझा बघा कसं आहे आणि जागा सुद्धा दिसते का तुम्हाला? हे काय एक इथंच बसलेला मी आणि आहे बघा कसं आणले ते. उचलाय सुद्धा येत नव्हता. एकटा उचलीन मी. हो 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 पूर्ण उचला. उचलेन अरे मम्मी ये गलत बात है. नहीं आप लोगों ने देखा ही होगा, गलत बात है. उठाया नहीं था थोड़ा सा. नाही बोला तर एकटा उचलून टाकीन. तिथं टाकायचं होतं मित्रांनो तिकडं. तिथं टाकायचं. मित्रांनो कमेंट करून सांगा माझं काय चुकलं. नाही उचलला त्याने. उचललं. मित्रांनो कमेंट करून सांगा. मी काय म्हणलं उचलून टाकीन, ती म्हणली का मला तिकडे टाका म्हणून. नाही राहू द्या, तुम्हाला माहिती आहे कुठे तिकडे करावं लागतंय. आलंय बस शाना. चल मी तुझ्यासाठी मस्त सरबत बनवतो. सरबत पिऊ जाऊया रानात. मित्रांनो चला आता हा व्हिडिओ इथं सेंड करते, कारण की आता आम्हाला कुठे करायची मित्रांनो. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. काळजी बरोबरच हसत खेळत आनंदात राहा मित्रांनो.
आणि एक अजून युपी अँड महाराष्ट्र लव्ह मॅरेज जोडी कपलला सपोर्ट करा, नक्की सपोर्ट करा मित्रांनो. आणि आता आम्ही जाणार आहे युपी. सारखंच व्हिडिओ मध्ये का सांगत असते माहिती का, तुम्ही चॅनलवर असं बनून राहा की तुम्हाला तिथले व्हिडिओ बघायला भेटतील युपीचे. चॅनलला शेअर करा, तेव्हाच तुम्हाला सगळं कळणार आहे युपी मध्ये कसं लग्न होतं, मग कशी लय- भांडणं होत्या, लय मजा येईल. कसं एकामेकाला ट्रोल केलं जातं ते सगळं करणार आहे. आणि जावयाचं सुद्धा थाटामाट कसा केला जातो ते सुद्धा कळणार आहे. मजा येईल मजा. त्यामुळे असं वाटते कवा म्हणजे लवकरच लवकर ते दिवस यावं, आम्ही रेल्वेत बसावं आणि जावावं. तर असंच व्हिडिओ मध्ये बनवून चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.